तुम्ही गाणे गाता. तुम्ही गाणे गाता म्हणजे तुम्ही गाणे गाण्याची क्रिया करता. तुम्ही करता बघा, गाता म्हणजे परत तुम्ही करता. हेच परत तुम्ही दररोज अर्धा तास धावतोच तर काय म्हणा बघा, तुम्ही दररोज अर्धा तास धावता. धावता म्हणजे तुम्ही धावण्याची क्रिया करता बघा. म्हणजे तुम्ही हा करता असताना ह्याच्या पुढे जेव्हा करता असा शब्द तुम्हाला वाक्याच्या शेवटी सर्वसाधारणपणे मिळेल तर समजून चालायचा तो साधा वर्तमान काळ आहे. फॉर्म्युला रेडी. मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता. आता ह्या सगळ्या सर्वच्या सर्व वाक्यांना आपण हे जर करते ह्याच्या जागी जर वापरून पाहिले, तो सकाळी लवकर उठतो. उठतो म्हणजे उठण्याची क्रिया तो करतो. तो तिथे दररोज जातो. जातो म्हणजे जाण्याची क्रिया तो करतो. तो क्रिकेटचा सराव करतो. सराव करतो म्हणजे करतो, हे ऑलरेडीच करतो आहे. त्यानंतर तो गाणे गातो. तो दररोज गाणे गातो किंवा तो शास्त्रीय संगीतातील गाणे गातो. तो गाणे गातो म्हणजे तो गाण्याची क्रिया करतो. तो दररोज अर्धा तास धावतो. तो धावतो म्हणजे धावण्याची क्रिया करतो बघा. कॉमन वर्ड, कॉमन एक क्रियापद तुम्हाला दिसतंय, तो म्हणजे तो करतो. मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो. आता या तोच्या जागी आपण ती घेऊया बघा. व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला इंग्रजी येणार म्हणजे येणारच, आणि ते पण असं तसं नाही येणार. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने, स्टेप बाय स्टेप पद्धतीने आणि अचूक येणार, याची तुम्ही खात्री बाळगा. ती सकाळी लवकर उठतो म्हणणार का आपण? ती सकाळी लवकर उठते. उठते बघा. अद्भुत अशा प्रकारचं हे शोध आहे. ती सकाळी लवकर उठते म्हणजे ती उठण्याची क्रिया करते बघा. ती करते. ती तिथे दररोज जातो म्हणणार का आपण? मुलगी असल्यामुळे ती तिथे दररोज जाते. जाते म्हणजे ती जाण्याची क्रिया बघा करते. ती क्रिकेटचा सराव करतो म्हणणार का आपण? नाही. ती मुलगी असल्यामुळे म्हणणार करते. ऑलरेडी तिथे करते शब्द आला. करते. ती गाणे गातो म्हणणार का? नाही. ती गाणे गाते. गाणे गाते म्हणजे गाण्याची क्रिया ती व्याकरणाच्या भाषेतून करते. परत करते. त्यानंतर ती दररोज अर्धा तास धावतो म्हणणार का? नाही. धावते. धावते म्हणजे व्याकरणाच्या भाषेतून धावण्याची क्रिया ती करते बघा. शेवटी तुम्हाला एक कॉमन वर्ड मिळतो. कॉमन वर्ड, ती करते. अद्भुत असा हा शोध आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अगदी किती ग्रामीण भागातील विद्यार्थी असो, किती इंग्रजी कच्चा असू दे, हा फॉर्म्युला जो करणार त्याला इंग्रजी 100% येणार म्हणजे येणारच. 100% गॅरंटी के साथ. फक्त जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याने व्यवस्थित समजून घेऊन प्रामाणिकपणे सांगितलेल्या पद्धतीने सराव करणं अभिप्रेत आहे. बस इतकंच काय ते असो. आता ते आपण ह्याचा व्यवस्थित अभ्यास केले की तो हे तृतीय पुरुषी एकवचनी पुल्लिंगी आहे, ती हे तृतीय पुरुषी एकवचनी स्त्रीलिंगी आहे, आणि ते हे तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी आहे. ते मी आता रिपीट करणार नाही कारण ते मागच्या लेक्चरमध्ये झालेले आहे. जे नवीन असतील त्यांनी मागे जाऊन मागचा जो आय थिंक लेक्चर नंबर 4 असेल कदाचित, त्याच्यामध्ये ते बघा. तर ते आता ते म्हणजे काय? जे स्त्री नाही, पुरुष नाही, जे झाड असेल ते झाड हलतं, किंवा आपण बाळाचंच उदाहरण घ्या. ते बाळ सकाळी लवकर, त्या बाळाला आपण बाळ उठतो असं नाही म्हणत. ते बाळ लवकर उठते म्हणजे ते बाळ उठण्याची क्रिया करते. ते बाळ तिथे दररोज चालत चालत म्हणा किंवा रांगत रांगत असा आपण शब्द वापरला तर ते बाळ तिथे जाते. जाते म्हणजे ते बाळ जाण्याची क्रिया करते. ते बाळ क्रिकेटचा सराव, आता तिथे काय ऍप्लिकेबल नाही, आपण समजा. ते बाळ दररोज खेळते. खेळते म्हणजे खेळण्याची क्रिया. आता समजा खेळते क्रिया करते आपण, तर काय ते खेळते म्हणजे खेळण्याची क्रिया ते बाळ करते. ते बाळ सायंकाळी गुणगुणते. गाणे गातीच्या जागी आपण गुणगुणते. गुणगुणते म्हणजे गुणगुणण्याची क्रिया ते बाळ करते. ते बाळ दररोज अर्धा तास धावतेच्या जागी ते बाळ दररोज अर्धा तास काय म्हणू शकतो, उड्या मारते किंवा खेळते, असं काही पण होणार. परत तेच म्हणजेच ते खेळण्याची क्रिया करते किंवा उड्या मारण्याची क्रिया करते बघा. इथे सुद्धा तुम्हाला एकदम कॉमन वर्ब मिळणार, करते. आणि ह्या सर्वांचं जे अनेक वचन आहे, तो मुलगा
ते मुलगे, ती मुलगी, ती मुलगी, त्या मुली, ते बाळ, ती बाळे. आता हे जेव्हा आपण अनेक वचनी याचा अर्थ असा घेऊ, ते बघा ते कसं असेल. ते जसं की ते सकाळी लवकर उठते म्हणणार का नाही, ते सकाळी लवकर उठतात. ते अनेक जण, तो आणि त्याचा मित्र, ते दोघे जण सकाळी लवकर उठतात. उठतात म्हणजे व्याकरणाच्या भाषेतून ते उठण्याची क्रिया करतात. लक्षात घ्या, अद्भुत असा हा फॉर्म्युला आहे. काहीही तुम्हाला वेगळं डोकं लावण्याची, डोकं खाजवण्याची काहीच गरज नाही. फक्त फॉर्म्युला किती सोपा आहे. मी करतो, आम्ही करतो, तू करतो, तुम्ही करतो, तो करतो, ती करते, ते करते, ते त्याची करतात. संपला विषय. साधा वर्तमान काळाचा स्ट्रक्चर, मराठीचा पाठ. आता त्याचे फक्त इंग्लिश मध्ये काय ते स्ट्रक्चर कसं घ्यायचं तेवढंच. अदरवाईज साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा, डोकं खाजून विचार करून मुलं कन्फ्युज होऊन जातात. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने. असो, तर ते सकाळी लवकर उठतात, ते तिथे दररोज जातात. अनेक वचनी ते जातात म्हणजे ते जाण्याची क्रिया करतात. बघा, कॉमन वर्ड मिळतो तुम्हाला इकडे, करतात. ते क्रिकेटचा सराव करतो होऊ शकत नाही, ते क्रिकेटचा सराव करतात. बघा, करतात ऑलरेडी तिथे करतात शब्द आलाच. करतात कॉमन, साधा वर्तमान काळ. त्यानंतर ते एकत्र बसून गाणे गातात. गातात म्हणजे गाण्याची क्रिया ते करतात. बघा, करतात. त्यानंतर ते दररोज अर्धा तास धावते, नाही होणार इकडे, ते दररोज धावतात, अर्धा तास धावतात. बघा, ते धावतात म्हणजेच धावण्याची क्रिया ते करतात. बघा, ह्याच्या समोर करतात कॉमन म्हणजे ते त्या ती करतात. ते त्या ती मध्ये कन्फ्युज होऊ नका. ज्यांनी पहिल्यांदा स्विच व्हिडिओ ऑन केला असेल पहिल्यांदाच आपल्या चॅनल मध्ये, ते मागे जाऊन ते बघा. ओके, तर म्हणजे अजून व्यवस्थित पाहिजे झालं तर तो मुलगा अभ्यास करतो, तो मुलगा अभ्यास करतो, ते दोघे मुलगे म्हणजे ते दोघे काय, ते अभ्यास करतात. तो खेळतो, तो खेळतो, ते दोघे जण खेळतात म्हणजे खेळण्याची क्रिया करतात. ती मुलगी गाते, ती मुलगी गाते, ती मुलगीचं अनेक वचन काय झालं, त्या मुली, त्या दोघी जणी गातात म्हणजे गाण्याची क्रिया त्या करतात. ते बाळ रडते, ते बाळ रडते, ती दोन्ही बाळे काय करतात, व्याकरणाच्या भाषेतून रडण्याची क्रिया करतात. दॅट्स ऑल. दिस इज द परफेक्ट फॉर्म्युला ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळाचा मराठीमधील क्रियादर्शक वाक्यांचा हा जो फॉर्म्युला आहे, हा अत्यंत कॉन्क्रीट फॉर्म्युला आहे. मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो, ती करते, ते करते, ते त्याची करतात, असं ते पाठ करायचं. किती सोपं आहे हे. एकदाच पाठ करायचं आणि एकदा पाठ झाल्यानंतर तुम्हाला कुठलंही वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे की नाही तुम्ही डोळे झाकपणे ओळखू शकता. कुठल्याही पद्धतीचं ह्याच्या समोर ते ठेवा, त्याच्यामध्ये ते टाका आणि अधिक करा आणि अमुक करा, तमुक करा, काहीही गरज नाही. मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो, ती करते, ते करते, ते त्याची करतात, असं ते पाठ करायचं आहे. मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो, ती करते, ते करते, ते त्याची करतात. कारण या 8च कर्त्यामध्ये जे काही आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता आपण इकडे तो म्हणतो ना, पण हे एखाद्या मुलाचं नाव असेल समजा. आता मुलाचं नाव समजा रमेश आहे. रमेश गाणे गातो. मग तुम्हाला हे वाक्य ओळखायचं आहे. समजा साध्या पहिल्यांदा तर आपल्याला मराठीत तो कळायला पाहिजे. हे वाक्य साध्या वर्तमान काळात जर तुम्हाला ओळखायचं आहे तर रमेशला लगेच स्ट्रेट काय करायचं, तो मध्ये घेऊन जायचं. रमेश म्हणजे तो, कल्पना करायची तो, रमेश म्हणजे तो मुलगा, तो गाणे गातो म्हणजे गाण्याची क्रिया तो करतो, गाण्याची क्रिया करतो म्हणजे तो करतो म्हणजे साधा वर्तमान काळ झालं. तो लगेच एका क्षणात तुम्हाला कळलं की साधा वर्तमान काळाचं वाक्य. आता हे जर समजा रमेश गाणे गात आहे हे वाक्य आहे आणि जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की सांगा बरं हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे का, छाती ठोकपणे तुम्ही सांगू शकता सर हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं नाही. कारण रमेश हा जर कर्ता पकडला, तृतीय पुरुष एकवचनी तो पकडला, तर त्याच्यानंतर वाक्याचा जो शेवट आहे, वाक्याचा जो शेवटचं म्हणजे क्रियापद, वाक्याचा जो शेवटचा भाग आहे, जे काही त्यामध्ये क्रियापद असेल ते इट शुड साऊंड लाईक करतो, ते करतो सारखं असायला पाहिजे. इकडे ते तसं नाही. रमेश गाणे गात आहे, गाण्याची क्रिया चालू आहे, हे चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे. ते कुठल्या काळाचं वाक्य आहे ते माहित नाही, परंतु ते साध्या वर्तमान काळाचं वाक्य नाही, कारण ते तो करतो या फॉर्म्युलामध्ये सर्वसाधारणपणे बसत नाही. काही अशी वाक्य आहेत की ती एक्झॅक्टली या फॉर्म्युला मध्ये बसणार नाही, परंतु ती त्याच्यामध्ये बसतातच कशी पण करून. ते मी तुम्हाला जसं आपण पुढे जाऊ हा काळ शिकताना व्यवस्थित समजावून सांगेल. तर मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो, ती करते, ते करते, ते त्याची करतात. हे तुमचं एकदा पाठ झालं तर कुठलंही वाक्य हे साध्या वर्तमान काळात तुम्ही क्षणात ओळखू शकता.
ते दररोज क्रिकेट खेळतात, ते खेळतात म्हणजे ते अनेक वचन, ते खेळतात म्हणजे खेळण्याची क्रिया करतात म्हणजे ते करतात, ते करतात म्हणजे साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजेच आता काय करावं लागेल, सिंपल प्रेझेंट टेन्स इंग्लिश मध्ये कसा तयार करतो एवढं माहित झालं, संपलं काम. पाहिजे जेवढी वाक्य तुम्ही स्वतःची सुद्धा तयार करू शकता. इट इज दॅट मच सिंपल. इतकं सोपं आहे ते. पण हे मात्र तुम्हाला तोंडपाठ करावंच लागेल. साधा वर्तमान काळ, त्याचं स्ट्रक्चर, मराठीमध्ये स्ट्रक्चर, मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो, ती करते, ते करते, इत्यादी करतात. असं तुम्ही कुठलंही वाक्य जर असेल तर तुम्ही म्हणाल मग सर हे तर आम्ही आता पाठ करतो वगैरे, ठीक आहे, आम्हाला जेव्हा बोलण्याची वेळ येईल, एक वेळ अशी येईल की हे तुम्ही पाठ करत 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 तुमचं ते इतक्या फास्ट होऊन जाईल की तुम्हाला कळणार पण नाही कधी तुम्ही मराठी वाक्य इंग्लिशमध्ये घेऊन गेला. पण ते तुम्हाला करेक्ट यायला पाहिजे. तुम्ही 2-4 वाक्य पाठ कराल तर ते होऊ शकत नाही. तुम्हाला तुमची वाक्य स्वतःहून तयार करता यायला पाहिजे. बघा हा जबरदस्त फॉर्म्युला याच्यामध्ये साध्या वर्तमान काळात मी पाहिलं, मी खूप म्हणजे प्रयत्न केला वेगवेगळ्या माध्यमातून ते जाणून घेण्याचा की असं काही होऊ शकतं का की हे काळ एकदम करेक्ट लक्षात राहतील एखाद्या विद्यार्थ्याच्या. तर मी पाहिलं की करते तर 8च आहेत, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती. मग ह्यांच्यासमोर असं काहीतरी कॉन्क्रीट वर्ड जर ठेवला तर हा फॉर्म्युला होऊ शकतो का. मग त्याच्यानंतर मी विचार केला की हा ह्या काळाचं वैशिष्ट्य काय, नियमित होणारी क्रिया. मग नियमित होणाऱ्या क्रियांची मी वाक्य पाहिली सगळी. मी करता असताना मी धावतो म्हणजे धावण्याची क्रिया करतो, मी पळतो म्हणजे पळण्याची क्रिया करतो, मी पोहतो म्हणजे पोहण्याची क्रिया करतो, मी पाहतो म्हणजे पाहण्याची क्रिया करतो, मी लिहितो म्हणजे लिहिण्याची क्रिया करतो, मी वाचतो म्हणजे वाचण्याची क्रिया करतो, मी माझ्या आईला मदत करतो, ऑलरेडी तिकडे मदत करतो, मी गाणे गातो म्हणजे मी गाण्याची क्रिया करतो. नियमितपणे होणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत त्या जेव्हा मी त्यांचा अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये कॉमन वर्ड मला मिळतो आणि तो आहे करतो. आणि तो जर मी समोर ठेवला तर हा काळ 100% आराम के साथ आपल्या लक्षात राहतो. मी करतो आणि त्याच पद्धतीने मग आम्ही करतो. आम्ही दररोज संध्याकाळी क्रिकेट खेळतो, आम्ही खेळतो म्हणजे आम्ही खेळण्याची क्रिया करतो. आम्ही नियमितपणे पोहायला जातो म्हणजे पोहण्याची क्रिया करतो. आम्ही नियमितपणे विटी दांडू खेळतो म्हणजे खेळण्याची क्रिया करतो. आम्ही नियमितपणे क्रिकेटच्या सामन्यांचं नियोजन करतो म्हणजे करण्याची क्रिया करतो, नियोजनाची क्रिया करतो. त्यानंतर आम्ही नियमितपणे पावसाळी पिकनिकला जातो म्हणजे जाण्याची क्रिया करतो. बघा तुम्हाला तिथे करतो शब्द सापडणार. आणि त्याच्यानंतर आम्ही नंतर तुम्हाला तिकडे ते स्ट्रेट दिसलं, तुम्ही ओळखू शकता अरे हा तर सिंपल प्रेझेंट आहे. बस साधा वर्तमान काळात मला कळालं स्टेप बाय स्टेप, एकदम स्टेप बाय स्टेप. तुम्हाला बघा मी डिरेक्टली काही शिकवायला घेतलं नाही, कॅन, कुड, वूड, शुड, अजिबात नाही. नो कमर्शियल बिझनेस, नो फनी बिझनेस एट ऑल. आपण जे शिकतोय ते स्टेप बाय स्टेप शिकतोय. तुम्ही पाहाल तर तुम्हाला ते कर्ता, कर्म आणि क्रियापदाच्या लेक्चरमध्ये जितक्या म्हणजे मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे खोलात जाऊन शिकवण्याचा तुम्हाला. वास्तविक पाहता अशी काही एखाद्या वाटेल याची आवश्यकता नाही, परंतु मला वाटतं की तसं नाही. शिकायचं तर मन लावून शिकायचं, शिक्षणाचा रिस्पेक्ट करायचा. जितका आपल्याला जमेल तितका आपण खोलात जाऊन अभ्यास केलाच पाहिजे. बाय द वे, लेट्स कम टू द पॉइंट. आता मी करतो, आम्ही करतो, तू करतो, तुम्ही करतो, तो करतो, ती करते, ते करते, ते त्या ती करतात. हे तुम्हाला करेक्ट तोंडपाठ असलं पाहिजे. हे करेक्ट तोंडपाठ असेल तर तुम्हाला कोणीच कन्फ्युज करू शकत नाही. हे वाक्य हे कुठल्या काळाचं वाक्य आहे अजिबात नाही. तुम्ही बघाल की नाही हे वाक्य याच्यामध्ये बसत नाही, ह्या फॉर्म्युला बसत नाही म्हणजे ते नाहीच आहे. जसं की मी धावलो म्हणजे मी धावण्याची क्रिया केली, ते साध्या भूतकाळाचं वाक्य. सगळेचे सगळे 12 काळांचे फॉर्म्युला आपले त्याच्यानंतर एक एक करत रेडी झाले. ते 12 काळ तुम्हाला मी सांगतो, जर म्हणजे मी ठरवलंच तुम्हाला ते शिकवायचं तर ते खूप फास्ट मध्ये होऊ शकतं, पण ते आपल्याला खूप सिस्टमॅटिकली शिकायचं आहे, अजिबात विदाउट एनी कन्फ्युजन. सर हा जो फॉर्म्युला तयार झालेला हा पाठ करताना मी करतो, आम्ही करतो अशा पद्धतीने करायचं. मीच अनेक वचन आम्ही, मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता, तो करतो, ती करते, ते करते, ते त्या ती करतात. आणि तुम्हाला हे पण सांगितलं मी ते त्या ती म्हणजे काय. तो मुलगा, ते मुलगी अनेक वचन, ती मुलगी, त्या मुली अनेक वचन, ते बाळ, ती बाळे अनेक वचन. मग तू कुठे, आता बघा प्रश्न विचारतात ना, आता तुम्हाला इथेच मी आयडिया देऊन टाकतो. बघा तू कुठे राहतोस, तू राहतोस म्हणजे राहण्याची क्रिया करतोस. बघा हे करतोस ना, तू कुठे राहतोस असा प्रश्न. बघा इंग्रजी काय येत नाही मराठी मुलांना, तुम्हाला आता प्रत्येक लेक्चरला तुम्ही मान्य करा. तुम्ही बोला सर तुम्ही 100% खरं बोलताय. तू कुठे राहतोस हा प्रश्न आहे. कुठे राहतोस, बघा आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला बिचारायला त्याला कुठे राहतोस हा तर मराठीतला प्रश्न आहे. पहिला तर त्याला ह्याचं तर आकलन व्हायला पाहिजे. कुठे राहतोस म्हणजे नेमकं हे वाक्य मला जेव्हा समोरच्याला हा प्रश्न विचारायचा किंवा त्याने मला विचारलेला तेव्हा मला नेमकं काय उत्तर द्यायचं, कसं कळेल मला. तू कुठे राहतोस, बघा तू करता आहे, राहतोस म्हणजे राहण्याची क्रिया करतोस. बघा राहण्याची क्रिया करतोस म्हणजे तू करतोस म्हणजे तुमचा तोंडपाठ आहे. मी करतो, आम्ही करतो, तू करतोस म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यानुसार हे काय आहे, नेहमी होणाऱ्या क्रिया. साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ इंग्लिश मध्ये काय बोलतात, सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंटचं स्ट्रक्चर काय, आय डू, वी डू, यू डू. यू डू म्हणजे इकडे बघा यू डू ना. आणि हा प्रश्न कुठला आहे, तू कुठे राहतोस. कुठे म्हणजे तुम्हाला माहिती आहे इंग्लिश मध्ये कुठला शब्द आहे, व्हेअर.
देअर, ठीक आहे. त्याच्यानंतर डब्ल्यू नंतर येतो सहाय्यकारी क्रियापद येणार डू, त्यानंतर करता यू, आणि राहण्यासाठी क्रियापद लिव्ह, LIVE. झालं. कसं इंग्लिश येणार नाही तुम्हाला? 100% येणार इंग्लिश, 100% विथ 100% गॅरंटी के साथ. हे बघा, तू कुठे राहतोस म्हणजे तू राहतोस म्हणजे राहण्याची क्रिया करतोस, तू करतोस. साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स कडे तुम्ही गेलात तर फक्त हा मराठी फॉर्म्युला जो की आपला इंग्लिशचा फॉर्म्युला आपण शिकणार आहोत. मी करतो त्याचा घेणार आय डू, वी डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, दे डू. तर मग तू आहे तर तू समोर इथे जसा करतोस आलेला तसं इंग्लिश मध्ये घेणार यू डू. राहतोस कुठे ना, हे प्रश्नार्थी वाक्य आहे. कुठेसाठी कुठला शब्द तुम्हाला माहिती आहे? इंग्लिश मध्ये वेअर आहे. डब्ल्यू स्टार क्वेश्चनची रचना काय असते? डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद, करता क्रियापद योग्य रूप, वाक्याचा राहिलेला भाग आणि प्रश्नचिन्ह. ही डब्ल्यू स्टार क्वेश्चनची रचना आहे. ती आपल्याला जर करेक्ट माहित असेल आपला प्रश्न चुकूच शकत नाही. इम्पॉसिबल. चंद्रावर मंगळावर जाणे इतकं कठीण आहे का? अजिबात नाही. येणार तुम्हाला ना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला 100% इंग्लिश येणार म्हणजे येणारच. फक्त इतकंच आहे की हे जे आपण ज्या शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करतोय ती लिंक तोडायची नाही. तुम्हाला मी जसं आधीमध्ये सांगणार आहे की तुम्हाला क्रियापदांचा अभ्यास करावाच लागणार आहे, त्याशिवाय ते येणार नाही. असो, तर मग आता तुमचं लक्ष देत असेल बघा, तू कुठे राहतोस, मग तू तिथे राहतोस का? वेअर डू यू लिव्ह? खूप काही होऊ शकतं, तर लगेच तुम्हाला मी सांगत नाही बसला. आपण पुढे जाऊया. थोडक्यात की साध्या वर्तमान काळाचं मराठीतील स्ट्रक्चर आपल्या समोर रेडी आहे. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवल्यानंतर साधा वर्तमान काळ 100% आपल्या लक्षामध्ये राहणार. आपल्याला कोणीच कन्फ्युज करू शकत नाही. कुठल्याही कंडिशन मध्ये आपण कन्फ्युज असणार नाही. मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता. मी अशी पुस्तकामध्ये पाहिलं, हे असं लक्षात ठेवा, मी नंतर ते, तू, ते, तस वगैरे. मी जर करता असेल, एकूण 8 करते मला दिसतात, आणि मी जर करता असेल तर प्रत्येक वाक्य मी जेव्हा पाहिलं, मी अशा पद्धतीची चित्र नेहमी काढतो. मी काढतो म्हणजे मी काढण्याची क्रिया करतो बघा, एकदम सहजतेने. जेव्हा आपल्याला कळतं की हा साधा वर्तमान काळ आहे, मग राहिलं काय? साधा वर्तमान काळ बोलायला कळतं, त्याला इंग्लिश मध्ये बोलतात सिंपल प्रेझेंट टेन्स. हे जसं स्ट्रक्चर आहे तसं सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आपण पाठ केलं की खेळ खलास. कसं येत नाही इंग्रजी? आपण जाऊया आता त्याच्या इंग्लिशच्या स्ट्रक्चरकडे.